दिवसाची सुरुवातीशी बरोबर. काही दिवसापूर्वी मी अवर डेली ब्रेड हे मनन ज्यावेळेस वाचत असतो त्यावेळेस एक मननाने माझं लक्ष वेधून घेतलं. त्यामध्ये असं लिहिलं होतं की एका विधर्मी तरुणाने ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि त्याला असं वाटत होतं की त्याच्या प्रियजनांनी सुद्धा ख्रिस्ताचा स्वीकार करावा, परंतु ते तसं होत नव्हतं. आणि त्या तरुणाने एक पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक त्याच्या बहिणीसाठी त्याने लिहिलं आणि त्यामध्ये असं लिहिलं होतं की मी देवाची रोज भीक मागतो की एक दिवस तरी आपण एकत्रितपणे देवाची उपासना करू. आणि हे त्याला मनातून ते लागत होतं किंवा त्याला तसं वाटत होतं. पाऊल ज्यावेळेस आपण रोमकरास पत्र ह्याच्यामध्ये पाऊल काय म्हणतो बघा. रोमकरास पत्र ह्याच्या 9व्या अध्यायामध्ये पाऊलाने ज्यावेळेस ख्रिस्ताचा स्वीकार केला त्यावेळेस त्याचबरोबर त्याला त्याच्या लोकांची सुद्धा काळजी होती. त्याला असं वाटत होतं की लोकांनी सुद्धा माझ्याबरोबर ख्रिस्ताचा स्वीकार करावा, माझ्याबरोबर ह्या लोकांनी ख्रिस्ताकडे वळावं. त्याचे प्रियजन आहेत, त्याचे सर्व लोक तो यहुदी लोकांसाठी सांगत आहे ह्या ठिकाणी. आणि तो हे सांगत आहे की जर बघा 9व्या अध्यायामध्ये काय म्हणतो की दुःख व्यक्त करतो, माझ्या अंतःकरणात वेदना होत आहेत. आणि पुढे पाऊल असं म्हणतो की जर त्यासाठी मला ख्रिस्तापासून वेगळं व्हायचं असेल किंवा व्हावं लागलं तरी माझी तयारी आहे. म्हणजे जर हे लोक ख्रिस्ताकडे येणार असतील तर मी वेगळा झालो तरी चालेल. म्हणजे इतकं त्याला ते मनापासून लोकांविषयी काळजी होती. आणि ह्यामध्ये त्याला माहीत होतं की हे लोक ख्रिस्ताला नाकारत नाही तर जिवंत देवाला नाकारत आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करत नाही त्यावेळेस आम्ही जिवंत आणि खऱ्या देवाचा स्वीकार करत नाही. आज मीही कोणासाठी तरी प्रार्थना करीत आहे का की जे देवापासून दूर आहे आणि जे ख्रिस्तात आहेत त्यांच्यासाठीही मी आज प्रार्थना करत आहे का. आज मला हा विचार करायचा आहे की कोण माझे प्रियजन आहेत जे ख्रिस्तापासून दूर आहेत, त्यांच्यासाठी मी आज प्रार्थना करणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. रोमकरास पत्र ह्याचा 9वा अध्याय आणि 3रं वचन. रोमन्स चॅप्टर 9 and verse 3. कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.